विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 प्रकरण नंबर 1 समरूपता त्यामध्ये उदाहरण संग्रह 1 अभ्यासणार आहोत. तर भूमितीचा अभ्यासक्रम जवळजवळ संपलेला आहे. त्यामुळे इथून पुढे जे लेक्चर होतील त्या लेक्चरमध्ये आपण उदाहरण संग्रहाचा अभ्यास करणार आहोत. उदाहरण संग्रह 1 मधील पहिलं उदाहरण आपण सोडूया. ते उदाहरण मी फळ्यावरती लिहितो. पहिलं उदाहरण आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समरूप आहेत. त्यानंतर दिले त्यांनी एरिया त्रिकोण ABC स एरिया त्रिकोण DEF बरोबर 1:2. नंतर जर AB ची लांबी आहे 4, बाजू AB ची लांबी 4 असेल तर बाजू DE ची लांबी शोधा. असा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण प्रश्न समजून घेऊया की त्रिकोण ABC आणि DEF हे समरूप त्रिकोण आहेत. समरूप त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात आणि कोन एकरूप असतात त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असे म्हणतात. त्यानंतर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर 1:2. ते दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे. त्यानंतर त्रिकोण ABC च्या बाजू AB ची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला त्रिकोण DEF च्या बाजू DE ची लांबी शोधायची. चला लक्ष द्या. तर आपण सुरुवात पक्षामधून करूया की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. म्हणजे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत. त्याला कारण लिहायचं पक्ष. त्यानंतर क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणून हे उदाहरण सोडवण्यासाठी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरायचा. म्हणून खाली असं लिहूया आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार दोन समरूप त्रिकोण इथे शब्द घालावा लागेल आपल्याला. दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म नुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार. आता तो गुणधर्म काय आहे? एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. सूत्र लिहितो मी एरिया त्रिकोण ABC अपॉन एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद कुठली DE वर्ग. म्हणजे AB ला संगत बाजू आहे DE म्हणून AB वर्ग छेद DE वर्ग लिहितो. BC ला संगत आहे EF म्हणून BC वर्ग छेद EF वर्ग तुम्ही लिहू शकता. लक्षात आलं? आता आपण या सूत्रामध्ये किमती ठेवूया. ABC आणि DEF हे गुणोत्तर आहे 1:2 म्हणजे 1/2 बरोबर AB ची लांबी आहे 4, 4चा वर्ग आणि DE ची लांबी माहिती नाही म्हणून DE वर्ग ॲज इट इज आणि तो शोधायचा आहे पण. आता पुढील पायरीला 4चा वर्ग करून घेऊया. म्हणून 1/2 बरोबर 4चा वर्ग येतो 16 आणि DE चा वर्ग जसाच तसा बरोबर. आता आपण तिरकस गुणाकार करूया. DE वर्ग गुणिले 1 बरोबर 2 गुणिले 16. तिरकस गुणाकार केला खाली. म्हणून DE वर्ग बरोबर 16 दुणे 32
डी वर्ग बरोबर किती आलं 32. आता आपण दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढू. समीकरण आहे दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढल्यानंतर डी वर्गाचं वर्गमूळ येतं फक्त डी आणि 32चं वर्गमूळ माहिती नाही म्हणून तो वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ठेवायचा. आता 32चे असे दोन अवयव पाडायचे की त्यातील एक अवयव हा पूर्ण वर्ग आणि एक अवयव हा मूळ संख्या असला पाहिजे. 32चे अवयव पडले 16 दुने 32. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 2 ही मूळ संख्या. 16चं वर्गमूळ येतं 4 आणि 2चं माहिती म्हणून आपले उत्तर मिळालं डी बरोबर 4 वर्गमूळ 2. मला वाटतं अतिशय सोपं उदाहरण आहे. फक्त उदाहरण सोडवताना कोणता गुणधर्म वापरायचा हे लक्षात आलं की उदाहरण सोडवणं सोपं जातं. मला वाटतं हे सगळ्यांना समजलं असेल. आता हे उदाहरण पुसून टाकतो त्यानंतर लगेच आपण दुसरं उदाहरण बघूया. कोणी व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओ बघत राहा. लगेच काही वेळामध्ये दुसरं उदाहरण शिकवतो. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. ते फळ्यावरती लिहितो मी. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर कोण डीसीबी बरोबर 90 अंश. त्यानंतर AB बरोबर 6, DC बरोबर आहे 8. तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DCB बरोबर किती असा प्रश्न आहे. त्यानंतर त्यांनी आकृती पण दिलेली आहे, ती आकृती सुद्धा काढतो. दोन काटकोन त्रिकोण आहेत. हा पहिला काटकोन त्रिकोण आणि हा आहे दुसरा काटकोन त्रिकोण. हा कोण 90चा, हा पण 90चा. त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण एबीसी. दुसऱ्याचा आहे त्रिकोण डीसीबी. बाजू BC ची लांबी आहे 8 आणि AB ची लांबी आहे 6. बरोबर. आता लक्ष द्या, पुन्हा एकदा उदाहरण सांगतो तुम्हाला समजावं. उदाहरण पूर्ण समजलं की सोडवणं सोपं जातं. बरोबर. म्हणून समजून घ्या की त्रिकोण ABC मध्ये कोण B हा 90 मापाचा आहे आणि त्रिकोण DCB मध्ये कोण C हा 90 मापाचा आहे. AB ची उंची दिलेली आहे, DC ची पण उंची दिलेली आहे. बरोबर. त्यानंतर दोन्ही त्रिकोणाचा पाया बघूया आपण. ABC चा पाया आहे BC, DCB चा पाया आहे BC. दोन्ही त्रिकोणांचा पाया सेम आहे. कसा आहे? सेम. ज्या त्रिकोणांचा पाया समान असतो त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. लक्ष झालं? तर लक्ष द्या. आता कसं सोडवायचं बघा. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी मध्ये असं लिहायला विसरायचं नाही. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी मध्ये पाया बीसी समान आहे. दोन्ही त्रिकोणाचा काय समान आहे? पाया बीसी हा दोन्ही त्रिकोणाचा समान आहे. बरोबर. म्हणून पुढे लिहायचं समान पाया असलेल्या
त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंची इतके असते. बरोबर. समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंची इतके असते. संगत उंचीच्या गुणोत्तरा इतके असते असं म्हटलं तरी चालेल. म्हणून आपण आता उत्तर शोधूया डायरेक्ट. एरिया त्रिकोण एबीसी अपॉन एरिया त्रिकोण बीसीबी अपॉन एरिया त्रिकोण कुठला डीसीबी. बरोबर. उंची एबीसी ची उंची आहे एबी आणि डीसीबी ची उंची आहे डीसी. बरोबर. उंचीच्या गुणोत्तरा एवढं म्हणजे एबी छेद डीसी. एबी ची लांबी आहे 6 आणि डीसी ची लांबी आहे 8. किती ठेवल्या आता भागाकार करा. 6 8 उत्तर आलं 3/4. यालाच आपण म्हणूया 3/4. अशा प्रकारे त्याने दोन्ही त्रिकोणांची उंची दिली होती आणि त्यावरून आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं होतं. ते आपण काढलेलं आहे. मला वाटतं अतिशय सोपा सम आहे. हा सम पण तुम्हाला मला वाटतं चांगल्या प्रकारे समजला असेल असं गृहीत धरतो. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 चा अभ्यास करणार आहोत. आज आपण उदाहरण संग्रह 1 चा अभ्यास करतोय. नेक्स्ट तासाला आपण उदाहरण संग्रह 2 बघू. आता उदाहरण क्रमांक 3 आहे. फळ्यावरती लिहितो मी. नीट बघा जरा. उदाहरण क्रमांक 3 आकृतीमध्ये पीएम ची लांबी दिलेली आहे. पीएम बरोबर 10 सेंटीमीटर. बाजू पीएम ची लांबी 10 सेंटीमीटर. नंतर त्रिकोण पीक्यूएस चे क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर त्रिकोण क्यूआरएस चे क्षेत्रफळ दिलेलं आहे 110 चौरस सेंटीमीटर. ओके. आणि यावरून तुम्हाला येणार बरोबर प्रश्नचिन्ह आणि येणार ची लांबी शोधायची. आकृती पण दिलेली आहे. मी आकृती काढतोय. हा एक पहिला त्रिकोण आहे. त्याचं नाव आहे त्रिकोण पीक्यूएस. आणि हा दुसरा त्रिकोण त्याचं नाव आहे त्रिकोण क्यूआरएस. क्यूआरएस ची उंची आहे एनआर. ही त्याची उंची आहे कारण हा 90 चा कोन आहे. आणि त्रिकोण पीक्यूएस ची उंची आहे 10 आणि उंचीचं नाव आहे पीएम. अशी आकृती दिलेली आहे. आता आपण या आकृतीचा आणि दिलेल्या उदाहरणाचा वापर करून माहितीचा वापर करून आपण हे उदाहरण सोडूया. बघा आता त्रिकोण पीक्यूएस चं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर आणि उंची माहिती आहे. बरोबर. हे क्षेत्रफळ आणि उंचीचा वापर करून आपण पहिल्यांदा पाया क्यूएच ची लांबी शोधूया. बरोबर. त्यानंतर त्रिकोण क्यूआरएस मध्ये
पाया क्यूएच ची लांबी मिळाली तुम्हाला. त्यानंतर या त्रिकोणाचं तुम्हाला क्षेत्रफळ माहिती आहे 110. क्षेत्रफळ आणि पाया याचा वापर करून तुम्हाला एनआर ची उंची काढता येईल, या त्रिकोणाची उंची शोधता येईल. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे, की जे आपण लहानपणापासून शिकतो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सूत्र माहिती असेल तर हे उदाहरण तुम्ही सहज सोडवू शकता. आता पहिल्यांदा आपण त्रिकोण PQS चा पाया शोधूया. एरिया त्रिकोण PQS बरोबर त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया 1/2 गुणिले पाया गुणिले उंची गुणिले पाया QS गुणिले उंची PM. क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं, क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये किमती लिहूया. क्षेत्रफळ दिलेलं आहे 100. 100 बरोबर 1/2 QS शोधायचा आहे. दॅट इज वाय ॲज इट इज. PM ची लांबी आहे 10 बरोबर. आता इथे बघा 2 गुणिले 10. 10 अंशामध्ये आहे, 2 छादामध्ये. 2 ने भाग देऊ शकतात, 2×5 = 10 बरोबर. QS ची लांबी शोधायची म्हणून QS उजव्या बाजूला ठेवा. 5 गुणाकारात आहे, तो जर डाव्या बाजूला आला तर तो जातो छेदामध्ये. कशामध्ये जातो? छेदामध्ये. 5 ने भाग द्या, 5 × 5, 5 × 10, 5 × 0 0. QS बरोबर आलं 20 सेंटीमीटर. तुम्हाला QS मिळाला. मी सांगितल्याप्रमाणे आता त्रिकोण QRS ची उंची शोधायची आपल्याला. मग त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया आपण. एरिया त्रिकोण QRS बरोबर 1/2 गुणिले पाया QS गुणिले उंची NR बरोबर. आता सूत्रात किमती घेऊया आपण. QRS आहे 110. 1/2 ॲज इट इज. QS आत्ता शोधला आपण, आला 20 आणि गुणिले NR शोधायचं बरोबर. सूत्रामध्ये किमती भरून झाल्या की भागाकार करता येतो का बघायचं. 2 ने 20 ला भाग देऊ शकता तुम्ही. 1 पे 10 20. आता 10 NR ला गुणाकारामध्ये आहे, 10 ला जर इकडे घेतला तर तो छेदामध्ये जाईल. 110 भागिले 10 बरोबर NR बरोबर. 10 ने 110 ला 11 चा भाग जातो. किती? 11 10 110. NR बरोबर आलं 10 सेंटीमीटर. मला वाटतं नीट उदाहरण बघा. हे उदाहरण सोडवण्यासाठी फक्त आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं. ते सूत्र वापरून अगदी सहजपणे, म्हणजे कुठलाही डोक्याला ताण न देता सहज तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता घरी बसल्या. शाळेत जायची गरज नाही. उदाहरण सोडवण्यासाठी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, ते उदाहरण नीट समजून घ्या आणि घरी न बघता सोडवायचा प्रयत्न करा. बरोबर तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. ते पण असं सोपं आहे. उदाहरण क्रमांक 4. चौथ्या उदाहरणाची मी आकृती काढतोय. आकृती आय एम गोइंग टू ड्रॉ फिगर. आकृतीवरून ते उदाहरण समजावतो तुम्हाला. जी आकृती दिलेली आहे आपल्याला. एक त्रिकोण आहे,
त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण एबीसी. त्यानंतर बाजू AC चा छेदनबिंदू D आहे आणि BC चा छेदनबिंदू E आहे आणि दोघाला जोडणारी रेषा DE आहे. बरोबर. त्यानंतर बाजू AD ची लांबी दिलेली आहे त्यांनी 5. बाजू BC ची लांबी दिलेली आहे 3. बरोबर. त्यानंतर बाजू AC ची लांबी दिलेली आहे 6 आणि आपल्याला शोधायची आहे बाजू BC बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे BC ची लांबी किती असेल? बरोबर. लक्ष द्या, पूर्ण उदाहरण लिहिलेलं नाही मी, फक्त त्याची आकृती आणि त्या आकृतीवरून तुम्हाला उदाहरण समजावतो की त्रिकोण एबीसी हा एक त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये बाजू DE ला समांतर आहे बाजू AB. रेषाखंड DE समांतर AB. AD ची लांबी माहिती, BC ची माहिती, AC ची माहिती आहे. तर या उदाहरणावरून पहिल्यांदा आपण BE ची लांबी शोधूया. BE ची लांबी शोधली की तुम्हाला BC ची लांबी शोधणं सोपं जाणार आहे. ओके. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी कुठलं प्रमेय वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर यासाठी तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. कुठलं? प्रमाणाचं. मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे? की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजेच AD छेद BC बरोबर BE छेद BC. हे सूत्र वापरायचं. लक्ष द्या, एकदम सोपं आहे. त्रिकोण एबीसी मध्ये रेख DE समांतर बाजू AB. त्रिकोण एबीसी मध्ये रेषाखंड DE समांतर बाजू AB, याला म्हणायचं पक्ष खाली. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र येणार? AD/BC बरोबर BE/EC. AD/BC बरोबर काय? BE/EC. सूत्र एकदम सोपं. असं AD/BC BE/EC. किंवा असं पण चालतं CD/AD CE/BE. कसं पण. आता सूत्रामध्ये किमती ठेवूया आपण. Substituting the values in the formula. AD is given 5, BC is 3, BE शोधायचा आहे आपण EC दिलाय 6. सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला BE ची किंमत शोधायची. बरोबर. त्यासाठी तिरकस गुणाकार करा. We have to do cross multiplication. 3 गुणिले BE तिरकस गुणाकार करतो मी बरोबर 5 गुणिले 6. 3 गुणिले BE बरोबर 5 गुणिले 6. खाली म्हणून तुम्हाला BE ची लांबी शोधायची आहे. म्हणून तुम्ही लिहू शकता BE बरोबर 5 गुणिले 6 छेद 3. कारण 3 गुणाकारात होता, पक्षांतर केल्यानंतर तो गेला भागाकारामध्ये. 3 ने भाग, 3 1 3, 3 ने 6. म्हणून BE बरोबर
5 गुणिले 2 किती आलं 10. BE ची लांबी आलेली आहे 10. ओके. परंतु आपल्याला BC ची लांबी शोधायची. BE ची शोधून काय म्हणजे BE ची शोधली, पण BC ची कशी शोधणार? त्यासाठी पुन्हा लक्ष द्या. BC बरोबर लिहिणार तुम्ही BE प्लस EC. काय लिहिलं होतं मी? BC बरोबर BE प्लस EC. त्याला कारण घ्यायचं B डॅश E डॅश C. हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. कशा आहेत? एक रेषीय. आता सूत्रामध्ये किंमत ठेवा. BE ची किंमत आहे 10 आणि EC ची किंमत आहे 6. 10 मध्ये 6 मिळवला तर उत्तर आलं 16. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवलेलं आहे. एकदम सोपं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याच्या व्यत्यासावरची उदाहरणं सोडवणं एकदम सोपं असतं. तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ नीट बघा, नीट समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टूड क्लिअरली. लगेच लक्षात येईल आणि नंतर तुम्ही पुस्तकातून त्याची सराव करा. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक पुढील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. ते पण असंच सोपं आहे. सगळं सोपंच असतं, पण ते समजणं फार महत्वाचं असतं. कुठलीही गोष्ट समजल्यानंतर सोपी जाते. जोपर्यंत समजलेली नाही तोपर्यंत ती खूप अवघड वाटते. बरोबर? समजून घ्या. भूमिती हा विषय एकदम सोपा आहे, पण तो समजला तर सोपा, नाहीतर मग सगळ्यात अवघड. इट इज अ डेंजरस. बरोबर? नीट समजून घेतला तर सोपा, नाहीतर अवघड. आता अजून एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. त्या उदाहरणाची मी आकृती काढतो. त्या आकृतीवरून तुम्हाला उदाहरण काय दिलेलं आहे ते समजावतो आणि काय शोधायचंय ते पण सांगतो. एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण PQR. बरोबर? त्यानंतर PQ वर X बिंदू घेतलाय, PR वर Y बिंदू घेतलेला आहे. त्याला जोडणारी एक रेषा काढलेली आहे दोन्ही बिंदू जोडणारी. त्यानंतर QR वर M बिंदू घेतलेला आहे. PM एक रेषाखंड काढलेला आहे. त्यानंतर अजून त्रिकोण PQM चा कोन दुभाजक काढलेला आहे. त्यानंतर अजून त्रिकोण PMR याचा पण कोन द्विभाजक काढलेला आहे. ही संपूर्ण माहिती आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला आहे की सिद्ध करा XY समांतर QR. बरोबर? तर हे सिद्ध करा म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणून या उदाहरणाची तुम्हाला सिद्धता लिहायची, उत्तर लिहायची नाही. तर पहिल्यांदा ट्राय टू अंडरस्टूड धिस सम नीटली, की पहिल्यांदा ते उदाहरणाचा नीट अभ्यास करा. त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे हे समजून घ्या आणि काय शोधायचंय हे पण समजून घ्या. तर ते शोधण्यासाठी कोणता गुणधर्म, कोणता प्रमेय वापरायचा हे उदाहरण सोडवण्यापूर्वी तुम्हाला समजलं पाहिजे. ते एकदा लक्षात आलं की तुम्ही उदाहरण सहजपणे सोडवू शकता. बघूया आपण की त्रिकोण PQR मध्ये रेषा XY ला समांतर दाखवायची आपल्याला QR. XY ला QR समांतर दाखवण्यासाठी त्रिकोणामध्ये बाबा ही दोन बाजूला छेदणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर दाखवायची. मग त्यासाठी कुठला प्रमेय वापरायचा हे पहिल्यांदा डोक्यात आलं.
की त्यासाठी इथे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरू शकतो. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा. व्यत्यास वापरला की उत्तर मिळेल. ओके. त्यानंतर अजून काय दिलंय की त्रिकोण पी क्यू एम या त्रिकोणामध्ये कोण पीएम क्यू चा दुभाजक आहे एक्स एन, म्हणजे कोण दुभाजक दिलेला आहे. याचा अर्थ या त्रिकोणामध्ये कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरून एक सूत्र मांडायचे. त्रिकोण पीएमआर मध्ये सुद्धा त्यांनी एम वाय हा त्याचा कोण दुभाजक दिलेला आहे एका कोणाचा. म्हणजे इथे पण तुम्हाला कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरून सूत्र लिहायचं. बरोबर. म्हणजे हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला दोन गुणधर्मांचा वापर करायचा. एक आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म आणि दुसरा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. एक गोष्ट समजली की उदाहरण सोडवणं सोपं जाईल तुम्हाला. सोडवणं म्हणजे सिद्ध करणं एकदम सोपं जाईल. आता लक्ष द्या, नीट लक्ष द्या. त्रिकोण पी क्यू एम मध्ये कुठला त्रिकोण घेतला बघा. पी क्यू एम मध्ये रेख एक्स एम हा कोण पीएम क्यू चा दुभाजक आहे. हे लिहायला विसरायचं नाही. याला कारण लिहायचं पक्ष. इट इज गिव्हन, दॅट इज वाय इज अ पक्ष. म्हणून खाली म्हणायचं कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार दुभाजक गुणधर्म, कोण दुभाजक गुणधर्म वापरूया आपण. तो गुणधर्म काय आहे बघा, पी एक्स छेद एक्स क्यू. पी एक्स छेद काय एक्स क्यू, इथे पण पी एम छेद एम क्यू बरोबर काय पी एम छेद एम क्यू. सूत्र कसं मांडलं लक्षात आलं. पहिल्यांदा प्लेन साइड घ्यायची पी एक्स अपॉन एक्स क्यू. नंतर कोण दुभाजकाच्या बाजू पी एम छेद एम क्यू. पी पासून सुरुवात केली दोन्ही बाजूला, हे लक्षात ठेवा. ओके. आता आपण समीकरण नंबर 1 नाव देऊया. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता त्रिकोण पीएमआर मध्ये, त्रिकोण कुठला पीएमआर मध्ये पुन्हा आपल्याला कोण दुभाजकाचाच गुणधर्म वापरायचा आहे. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार बरोबर. आता इथे प्लेन साइड आहे पी वाय अपॉन वाय आर. पी वाय अपॉन वाय आर बरोबर पी एम छेद एम आर. समीकरण नंबर 2. दोन्ही त्रिकोणामध्ये कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरून झालेला आहे. समीकरण 1 आणि 2 चं तुम्ही नीट निरीक्षण करा. If you observe equation 1 and 2 carefully, you will find that the right hand side of both triangle are same. Both equation are same. हे दोन्ही समीकरणाची उजवी बाजू समान आहे बघा. पीएम 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 छेद एम आर. उजवी बाजू समान आहे. उजवी समान का आहे, कारण क्यू एम आणि एम आर यांचा एम हा मध्यबिंदू दिलेला आहे, म्हणून ती बाजू समान आहे. बरोबर. हे लिहायला विसरलो. त्यानंतर दोन्ही समीकरणावरून तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतं
px अपॉन एक्स क्यूब बरोबर py छेद yr. हे समीकरण नंबर 3 पण घेऊया आपण. qm अपॉन आहे mr. समीकरण नंबर 3 याला कारण म्हणूया पक्ष. पक्षामध्ये दिलेला आहे की m हा क्यूआरचा मध्यबिंदू आहे बरोबर. म्हणून समीकरण 1, 2, 3 वरून तुम्ही लिहू शकता px अपॉन एक्स क्यूब बरोबर py छेद yr. याला कारण लिहायचं 1, 2 व 3 वरून बरोबर. म्हणून त्रिकोण PQR मध्ये काय झालंय आता px अपॉन एक्स क्यूब बरोबर आलं py अपॉन yr. px अपॉन एक्स क्यूब बरोबर py अपॉन काय झालं yr. खाली लिहायचं. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार रेषाखंड XY समांतर रेषाखंड QY. अशा प्रकारे दोन गुणधर्मांचा वापर करून हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. मला वाटतं हे उदाहरण पण जरासं मोठं आणि दोन गुणधर्माचा वापर करून सोडवलंय म्हणून त्याच्याकडे नीट लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अजून एक छोटं उदाहरण अभ्यासणार आहोत. लक्ष द्या. त्यानंतर उदाहरण क्रमांक आहे 6. त्याच्यामध्ये एक समलंब त्रिकोण दिलेला आहे. त्याचे हे कर्ण आहेत ए बी सी डी. आणि सिद्ध करायचंय AP अपॉन PD बरोबर PC अपॉन BP. आता लक्ष द्या. हे उदाहरण आहे. ते पण तुम्हाला नीट समजावतो. त्यानंतर ते सिद्धता सांगतो. चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे असं त्यांनी दिलेलं आहे. पहिल्यांदा समलंब चौकोन म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे की ज्या चौकोनामध्ये बाजूची एक जोडी समांतर असते आणि बाजूची दुसरी जोडी असमांतर असते त्याला समलंब चौकोन असे म्हणतात. ABCD मध्ये AD ला समांतर आहे BC आणि AB आणि BC मात्र समांतर नाही. ओके. त्यानंतर कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. कर्ण एकमेकांना छेदल्यामुळे इथे आतमध्ये 4 त्रिकोण तयार झाले. किती त्रिकोण तयार झाले? 4. त्या 4 त्रिकोणामध्ये एक त्रिकोणाची जोडी आपल्याला एकरूप दाखवायची, समरूप दाखवायची. समरूप दाखवलं की तुम्हाला हे उत्तर मिळेल. तर ती जोडी सिलेक्ट करताना हा त्रिकोण सिलेक्ट करायचा आणि दुसरा आहे हा त्रिकोण. मी डार्क करतो. तर हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. समरूप दाखवण्यासाठी कोबाको कोको कसोटी यापैकी यापैकी कुठली कसोटी तुम्ही वापरू शकता. तर इथे नीट लक्ष द्या. AD ला समांतर BC आहे. AC त्यांची छेदिका होते म्हणून हा कोण A ला एकरूप कोण होतो C. कारण हे वितक्रम कोण तयार होतात की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे वितक्रम कोण एकरूप असतात. म्हणून हे दोन्ही कोण एकरूप झाले. लक्षात आलं. त्यानंतर या कोणाला एकरूप आहे हा कोण, कारण इथे मध्ये AD ला समांतर आहे BC
आणि DB ही त्यांची छेदिका आहे. बरोबर. पुन्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणारे विक्रम कोण एकरूप असतात याला एकरूप हा झाला. त्यानंतर हा कोण आहे याला एकरूप हा कोण आहे, कारण हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. दोन रेषांनी एकमेकांना छेदल्यानंतर जे चार कोण होतात त्या चार कोणामध्ये एक एक जोडी परस्परांना एकरूप असतात. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोणांशी एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी त्रिकोण APD समरूप त्रिकोण होणार CPB. हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले कोको कसोटीनुसार की त्यांच्या बाजू प्रमाणात मांडा, म्हणजे एकाखाली एक संगत बाजू मांडा आणि संगत बाजू मांडल्यानंतर एकांतर क्रिया की जी 9वीला तुम्ही शिकलेला आहात बीजगणितामध्ये, एकांतर क्रियेचा वापर करून तुम्हाला हे उत्तर सहजपणे मिळवता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नसंग्रह उदाहरण संग्रह 1 त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉब्लेम सेट 1 संपवलेला आहे. पुढील लेक्चरला आपण उदाहरण संग्रह 2 चा अभ्यास करणार आहोत. पुन्हा व्हिडिओ बघा. ओके, या ठिकाणी थांबूया आपण. बाय बाय.